Okay, good afternoon to all of you. कालच्या लास्ट पिरियड मध्ये, बिफोर द लास्ट पिरियड we have seen in this last period Rutherford's drawbacks. So I am going to continue that Rutherford's drawbacks again in short. The drawbacks of Rutherford's atomic models. Okay, important I have drawbacks of Rutherford's atomic model. Rutherford's atomic model. ठीक आहे, पहा इकडे लक्ष द्या आता. रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलचे काही काय होते ड्रॉबॅक. मी मागे काल म्हटलो तुम्हाला, अजून त्याला परत रिपीट करतो. येतो आवाज येतो? राईट, ओके. तर रुदरफोर्डने काय केलं होतं? रुदरफोर्ड्स मॉडेल ऑफ ॲटम वॉज लाईक अ स्मॉल सोलार सिस्टीम. रुदरफोर्डचा मॉडेल ऑफ ॲटम जो होता, मॉडेल ऑफ atom was like a small solar system, right? कोणासारखा होता? like a small solar system. You know that now solar system, in that solar system there is at the center there is a massive sun. Okay, in the center what is that? Massive sun as a nucleus. Massive means carrying the mass. ज्याला mass असतो, that is called as the massive. So massive sun is what? It is called as nucleus. Okay, and the electrons what are that? Is the planets. Electrons as the planets. So this planet just revolve around the sun, just like that electron also revolve around the nucleus. हे आपण म्हटलं होतं. तर यांनी चेक पण केलं अकॉर्डिंग टू क्लासिकल थेरी व्हेन इट इज अप्लाइड टू दिस रुदरफोर्ड मॉडेल, क्लासिकल थेरी. तर यानुसार असं आढळलं की हे जे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन यांच्यामधला जो कुलंबिक फोर्स होता, कुलंबिक फोर्स हा इक्वल आला कोणाच्या? ग्रॅव्हिटेशनल फोर्स सारखाच होता. Coulombic force and the gravitational force, these two forces were same. How? In Coulombic forces there is a q1 and q2. Okay, the proportionality constant k, and it is q1 q2 divided by r square, where q1 and q2 are the charges. Similarly gravitational constant, आता इथं k आहे, k म्हणजे proportionality constant, g आहे, जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, आणि m1 व m2 काय होते? मासेस डिवाइडेड बाय r. तर हे काय आहे आणि हे काय आहे? दोन्ही पण पहा. हा आहे कुलंबिक फोर्स, हा आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्हाला माहित आहे सन आणि अर्थ मध्ये काय असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. प्लॅनेट आणि सोलार सिस्टीम मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो नाउ हेअर q1 and q2 आर द चार्जेस. न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनचे चार्जेस आहे समजा, आणि r इज द डिस्टन्स, त्यांचा सेपरेशन करण्याचा डिस्टन्स. ओके, r इज व्हॉट? r इज द डिस्टन्स ऑफ सेपरेशन, म्हणजे यांना कसा सेपरेट करतो, वेगळा करतो, डिस्टन्स, अंतर. आणि k हा एक कॉन्स्टंट असतो. k काय असतो? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. k इज कॉल्ड एज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आपण डायरेक्ट प्रोपोर्शनल जसं म्हणतो ना, डायरेक्ट प्रोपोर्शनल, तर तो प्रोपोर्शनल एक टर्म असते, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के. सेम इथं पण पहा कसं, के आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, तर जी आहे, जी इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट होता. जी वॉज कोणता कॉन्स्टंट? इट इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, हा पॉईंट परत रिपीट करायला मी. हा m1 आणि m2 मासेस. लक्ष द्या इकडं, सोपा आहे, ऐकू येते ना. m1 आणि m2 आर द काय? मासेस. ओके, अँड r इज द डिस्टन्स ऑफ सेपरेशन. r पण इथं पण काय आहे? हा पण सेम आहे, डिस्टन्स ऑफ कशाचा? सेपरेशनचा डिस्टन्स r. g इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. m1 and m2 आर द मासेस. r इज द डिस्टन्स ऑफ सेपरेशन. q1 and q2 आर द चार्जेस. r इज द डिस्टन्स ऑफ सेपरेशन. k इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. हे दोन फोर्स, कुलंबिक फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हे सारखे आले.
म्हणजे अकॉर्डिंग टू क्लासिकल थेरी जर अप्लाय केली आपण, तर क्लासिकल थेरीनुसार काय झालं की प्लॅनेट जे आहेत, प्लॅनेट काय करतात की सन भोवती ऑर्बिट डिस्क्राईब करतात. अकॉर्डिंग टू क्लासिकल थेरी काय म्हणाल मी कळायले, हे कळालं. हे दोन कुलंबिक फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा दोघांमध्ये सिमिलॅरिटी दिसली, म्हणजे कुलंबिक फोर्स वा सिमिलर होता. कुलंबिक फोर्स काय होता, सिमिलर होता. कोणाच्या, सिमिलर टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा कुलंबिक फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बरोबर आला. आता क्लासिकल थेरी काय म्हटली, अकॉर्डिंग टू क्लासिकल थेरी काय म्हणतो आपण की प्लॅनेट डिस्क्राईब करतो. बघा किती इंटरेस्टिंग आहे. प्लॅनेट डिस्क्राईब द ऑर्बिट कोणाच्या भोवती, अराउंड द सन, ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस, अराउंड द न्यूक्लियस, सॉरी अराउंड द कोणाच्या, प्लॅनेट म्हणजे सन. प्लॅनेट असेल तर कोण असतो, सन असतो. प्लॅनेट डिस्क्राईब म्हणजे प्लॅनेट बनवतात, वेल डिस्क्राईब एक ऑर्बिटच बनवतात. आपली आपली कक्षा, आपल्या कक्षे में रहते हैं. कौन, प्लॅनेट. प्लॅनेट अपने अपने कक्षे में कोणाच्या भोवती फिरतात, सनच्या भोवती. सनच्या भोवती आपली आपली कक्षा. नीट ध्यान द्या, मी जे म्हणतो ते उगाच म्हणत नाही काहीच. तर आता पहा, प्लॅनेट डिस्क्राईब द ऑर्बिट अराउंड द सन. मग त्यामुळे याला कॅल्क्युलेशन पण काढले, त्याचं कॅल्क्युलेशन काढले क्लासिकल थेरीने. म्हणजे इट इज कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू, याची कॅल्क्युलेशन पण कॅल्क्युलेट केलं त्यांनी. आणि ती कॅल्क्युलेट केली व्हॅल्यू कोणाची, ऑर्बिटरी प्लॅनेट. ओके, प्लॅनेटरी ऑर्बिट, सॉरी प्लॅनेटरी ऑर्बिट. तर ह्या ऑर्बिट, प्लॅनेटने बनवलेल्या ऑर्बिटला कॅल्क्युलेट केलं, तर ही कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू वाज सेम आली, जे की मेजरमेंट केल्याने आली होती. कोणाची, क्लासिकल थेरीची कॅल्क्युलेट केल्याने आणि मेजर करून जी व्हॅल्यू आली, दोन व्हॅल्यू आर कसे आले, सेम आले. प्लॅनेट डिस्क्राईब केला, आला हा पॉईंट कळाचा. प्लॅनेट डिस्क्राईब करतो सनभोवती ऑर्बिट. अजून सोलार सिस्टीममध्येच राहा, लगेच मी तुम्हाला इकडे आणतो आता ॲटॉमिक रुदरफोर्डच्या. मग सेम थिंग रुदरफोर्डमध्ये आढळली. रुदरफोर्डमध्ये सुद्धा काय म्हटलं यांनी की न्यूक्लियसच्या भोवती, जस्ट लाईक दॅट प्लॅनेट डिस्क्राईब ऑर्बिटरी मोशन, सिमिलरली काय होतो, इलेक्ट्रॉन मूव और रिव्हॉल्व. इलेक्ट्रॉन मूव कोणाच्या भोवती फिरतो, अराउंड द, इलेक्ट्रॉन मूव अराउंड द न्यूक्लियस. इथपर्यंत सेम आढळला. यापुढे काय झालं, आता इलेक्ट्रॉन पण मूव होतो कोणाभोवती, न्यूक्लियसच्या. सारखंच वाटते हां, पण सारखं नाही, थोडासा फरक आहे याच्यामध्ये. आता पुढे काय, पुढे असं आढळलं की, आला इथपर्यंत लक्षात कळाला. ओके, आता ही जी व्हॅल्यू होती, इलेक्ट्रॉन मूव होतो अराउंड द न्यूक्लियस, पण इलेक्ट्रॉन मूव अराउंड द न्यूक्लियस आणि कशामध्ये होतोय, ऑर्बिटमध्ये. इलेक्ट्रॉन सुद्धा आपली ऑर्बिट बनवतो. जसं याने काय केलं होतं, प्लॅनेटने ऑर्बिट बनवली होती, तर इलेक्ट्रॉनने सुद्धा ऑर्बिट बनवली. पहा, एक पॉईंट थोडा वाढतो पुढे असं. आता ऑर्बिट बनली की इलेक्ट्रॉनला काय प्राप्त होते, द मुव्हिंग बॉडी. इलेक्ट्रॉनची मुव्हिंग बॉडी आहे आता ही. दिस मुव्हिंग इलेक्ट्रॉन अंडरगो एक्सेलरेशन. मुव्हिंग इलेक्ट्रॉन अंडरगो एक्सेलरेशन. इथं मजा येते. आता इथून बघा, बॉडी मूव झाली की त्याला आपली गती भेटते. मग आपोआप शांत असला गती नसते. गतिमान अवस्थेत असलेल्या वस्तूला परत काय होते, आपोआप एक प्रकारची एक्सेलरेशन मिळते. दॅट इज कॉल्ड ॲज द एक्सेलरेशन. स्पीड वाढते आता, एक्सेलरेशन ड्यू टू चेंज इन डायरेक्शन. एक्सेलरेशन का होतो, बिकॉज ड्यू टू द चेंज इन द डायरेक्शन. चेंज इन डिरेक्शन चेंज झाला, एक्सेलरेशन होत. मग आली अजून एक थेरी आली. आता क्लासिकल थेरी नंतर पुढे अजून एक थेरी आली, अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी ऑफ रेडिएशन. ओके, अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी ऑफ रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थियोरी ऑफ रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटची थेरी होती रेडिएशन, ही पुट फोर्थ केले होते. कोण केले होते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी ऑफ रेडिएशन, मॅक्सवेल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी होती ही मॅक्सवेल यांची.
लक्ष द्या, इथपर्यंत काय झाला होता आपला, त्याच पॉईंटला पुढे नाही तुम्ही अजून. एक्सेलरेशन कळाला. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीने काय म्हटलं की कोणताही चार्ज पार्टिकल व्हेन एक्सेलरेट होतो, ओके, एनी चार्जड पार्टिकल चार्जड, लक्ष द्या, चार्जड पाहिजे, चार्ज. इलेक्ट्रॉनला चार्ज असते माहिती आहे तुम्हाला, इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो, किती असतो, 1.6602 आहे ना, इंटू 10⁻⁴ किती असतो, इंटू चार्ज इलेक्ट्रॉनवर -19 ना, 10⁻⁴ किती असतो, -19 कुलम्स पर किलोग्राम. तर चार्जड पार्टिकल आहे इलेक्ट्रॉन. आता द चार्जड पार्टिकल मुव्हिंग इलेक्ट्रॉन जो आहे तो चार्ज पार्टिकल आहे. तर चार्जड पार्टिकल ही थिअरी सांगायली, मी नाही सांगायलो, कोण सांगायलो, ही थिअरी सांगायली ना. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी काय सांगायली, चार्जड पार्टिकल जेव्हा अंडरगो एक्सेलरेशन मध्ये जातो, अंडरगो एक्सेलरेशन, चार्जड पार्टिकल जेव्हा एक्सेलरेशन मध्ये जातो, थिअरी बोलायली बघा, काय बोलायली, चार्जड पार्टिकल अंडरगो एक्सेलरेशन देन इट एमिट द रेडिएशन. इथपर्यंत सेम होतं, इथपर्यंत मार्क्सच होतं ना. आता काय करते, इमिट द रेडिएशन, हा पॉईंट महत्वाचा, इमिट द रेडिएशन, इमिट करते, काय इमिट करते हो, रेडिएशन इमिट करते, इमिट द रेडिएशन. लक्ष द्या. तर तशा प्रकारे इलेक्ट्रॉन सुद्धा चार्जड पार्टिकल आहे. जेव्हा तो मूव्ह होतो अराउंड द न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन एक्सेलरेटेड असतो, हे पण म्हणून आलो आपण. तर इलेक्ट्रॉन सुद्धा काय करतो, इलेक्ट्रॉन ऑल्सो कसा आहे आपला, एक्सेलरेटेड, ओके. अँड व्हेन इट मूव्ह, ओके, चार्जड पार्टिकल अंडरगो एक्सेलरेशन. हा, अंडरगो एक्सेलरेशन म्हणजे कसा, मुव्हिंग मध्ये आहे तो, मोशन मध्ये आहे. सो इलेक्ट्रॉन ऑल्सो व्हेन इट इज एक्सेलरेटेड देन इट इमिट्स द रेडिएशन. तो पण काय करतो, रेडिएशन इमिट करतो, रेडिएशन. म्हणून या थिअरीला काय नाव दिलं, रेडिएशन. दिस रेडिएशन, इट इज द रेडिएशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी ऑफ रेडिएशन. इलेक्ट्रो आणि मॅग्नेटिक, इलेक्ट्रिक, मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक दोन्ही फील्डमध्ये रेडिएशन बाहेर पडतात, रेडिएशन, रेज. रेडिएशन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, अल्फा रे, बीटा रे, जसं पाहिलं होतं आपण, अल्फा रे, बीटा रेस. तर तशी एनर्जी असते, रेडिएशन म्हणजे एक प्रकारची एनर्जी असते. तर ती एनर्जी बाहेर पडते, इमिट द रेडिएशन, म्हणजे तो काय करतो, ऊर्जा बाहेर टाकतो, एनर्जी. आता समजा पहा, हा न्यूक्लियस आहे आपला, आणि ह्या न्यूक्लियस भोवती हा कोण आहे, इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन फिरायला असं मुव्हिंग आहे, इलेक्ट्रॉन काय, मुव्हिंग आहे, एक्सेलरेटेड आहे, असं फिरायला. तो रेडिएशन, इलेक्ट्रॉनाशी रेडिएशन बाहेर पडतो. इलेक्ट्रॉन मधून काय बाहेर पडते, रेडिएशन. वाय, रेडिएशन इज एनर्जी, रेडिएशन एनर्जी कम्स फ्रॉम इलेक्ट्रॉनिक एनर्जी. दिस रेडिएशन एनर्जी, रेडिएशन सुद्धा काय आहे, एनर्जी. रेडिएशन एनर्जी कम्स फ्रॉम, कुठून येते, कम्स फ्रॉम इलेक्ट्रॉनिक एनर्जी. इलेक्ट्रॉनची स्वतःची सुद्धा एनर्जी असते. मग त्याच इलेक्ट्रॉनची एनर्जी काय होते, रेडिएशनच्या स्वरूपात बाहेर पडत असते, इन द फॉर्म ऑफ व्हॉट, रेडिएशन. ओके, समजायले. हां, आता पहा, नाही समजलं आकाश, रेडिएशनच्या स्वरूपात, रेडिएशन एनर्जी कम्स फ्रॉम इलेक्ट्रॉनिक एनर्जी. रेडिएशनची एनर्जी जी आहे ही रेडिएशन बाहेर पडली म्हणलो की नाही मी, इलेक्ट्रॉनने काय बाहेर पडला, रेडिएशन बाहेर पडले, लक्षात. तर ही रेडिएशन कुठून येते, एनर्जी, रेडिएशन एनर्जी कम्स फ्रॉम इलेक्ट्रॉनिक एनर्जी. या इलेक्ट्रॉनची सुद्धा एनर्जी असते. रेडिएशन एनर्जी कम्स फ्रॉम व्हॉट, इलेक्ट्रॉनिक एनर्जी, राईट. लक्षात येतं. तर ही रेडिएशनची एनर्जी बाहेर पडायली. जर इलेक्ट्रॉन काय होत गेला, असं फिरत गेला, इलेक्ट्रॉन फिरत गेला, फिरायले, एनर्जी संपायली की, एनर्जी संपायली. आता फिरणार का, रेडिएशन बाहेर पडायले, रेडिएशन बाहेर पडायले, एनर्जी पूर्ण संपली. मग इलेक्ट्रॉनला 10⁻⁻8 सेकंड मध्ये ही कक्षा याची काय होणार, एनर्जी, ही जी ऑर्बिट आहे, दिस इज कॉल्ड एज ऑर्बिट. तर ही ऑर्बिट काय होणार, श्रिंक होणार, ड्यू टू विच द ऑर्बिट विल श्रिंक. म्हणजे ऑर्बिट काय होणार, जवळ जवळ येणार न्यूक्लियसचे, ऑर्बिट विल श्रिंक.
बट इट डज नॉट हॅपन. पण असं होत नाही. इलेक्ट्रॉनची एनर्जी बाहेर पडायली. ठीक आहे, इथपर्यंत आला. का पडायली? कारण तो मुव्हिंग आहे. या थेरीने सांगितलं कोणताही ॲक्सेलरेट पार्टिकल काय इमिट करतो, रेडिएशन बाहेर पडते म्हटलं यानं. रेडिएशन बाहेर पडली तर ऑर्बिटची एनर्जी काय होणार, कमी होणार, आणि ऑर्बिट विल काय होऊन जाणार, श्रिंक होणार. आणि इलेक्ट्रॉन 10⁻⁻8 सेकंडमध्ये 10⁻⁻8 सेकंडमध्ये इलेक्ट्रॉन स्पायरल होणार. कशामध्ये? न्यूक्लियसमध्ये. इलेक्ट्रॉन विल स्पायरल. इलेक्ट्रॉन इन 10⁻⁻8 सेकंड स्पायरल इंटू कशात होणार? न्यूक्लियसमध्ये जाऊन पडणार. बट इट डज नॉट हॅपन. हे होते का? इट डज नॉट हॅपन. असं होत नाही. इट डज नॉट हॅपन आता सांगायलो आपण, तेव्हा माहित नव्हतं असं. आता सांगायलो पण इट डज नॉट हॅपन हे आताच आहे. राईट. आता कळालं का? आता कळालं? आवाज यायलाय का? आवाज ऐकू येते? कळालं? हां, छान. हां, ओके, राईट. हां, छान. तर पहा, नाही कळालं तर परत लक्ष द्या. इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन, हा न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन फिरायले कक्षेमध्ये, ऑर्बिट. ऊर्जा बाहेर चालली, मग इलेक्ट्रॉन ऊर्जा, त्याची ऑर्बिट काय होणार? ऑर्बिटची ऊर्जा कमी होऊन जाणार, है की नाही? ऑर्बिटची ऊर्जा कमी झाली की काय होणार? ऑर्बिट श्रिंक होणार. श्रिंक म्हणजे बारीक होणार, बारीक. ऑर्बिट बारीक झाली, श्रिंक झाली की इलेक्ट्रॉन पडणार कशामध्ये येऊन? इलेक्ट्रॉन विल स्पायरल इंटू न्यूक्लियस. स्पायरल असा स्पायरल होणार इलेक्ट्रॉन कशामध्ये? न्यूक्लियस. स्पायरल बँडिंग माहिती आहे ना तुम्हाला? स्पायरल कॉईल असते ना, कॉईल, असं कॉईल, स्पायरल ना, असा स्पायरल. वायर असते ना, वायर, स्प्रिंग सारखं, स्प्रिंग. मग ते होत नाही. असं काय होत नाही? कारण इलेक्ट्रॉनिक मोशन आहे. मग आता पुढे इथपर्यंत आलं लक्षात? आता इलेक्ट्रॉनची मोशन दोघांनी सांगितली. इलेक्ट्रॉनिक मोशन, लक्ष द्या. आता इलेक्ट्रॉनिक मोशन कोण दोघा जणांनी सांगितली? इलेक्ट्रॉनची मोशन बाय क्लासिकल थेरीने पण सांगितले. अँड कोण सांगितले? बाय क्लासिकल थेरी अँड व्हॉट? अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी. आताच पाहिले आपण. अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी ऑफ रेडिएशन अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी. अकॉर्डिंग टू दिस थेरी इलेक्ट्रॉनिक मोशन सांगितलं. इलेक्ट्रॉनिक मोशन हा पॉईंट लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉनिक मोशन वॉज बाय, आपण आतापर्यंत हे कशाने सांगत यायलो की मोशन बाय कशाने असते? बाय दोन थेरीमुळे, एक क्लासिकल थेरी आणि दुसरी कोणती? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. या दोन थेरीमुळे आपण इलेक्ट्रॉनची मोशन सांगू शकतो. ठीक आहे. आता काय होते की रुदरफोर्डचा ड्रॉबॅक चालू आहे. ड्रॉबॅक, लक्ष द्या. रुदरफोर्ड मॉडेल ऑफ ॲटम. रुदरफोर्ड यांचा मॉडेल ऑफ ॲटम कॅनॉट एक्सप्लेन द स्टॅबिलिटी. त्यानं काय एक्सप्लेन केलं नाही? कॅनॉट एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. ॲटमची स्टॅबिलिटी एक्सप्लेन नाही केली. कॅनॉट एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. एखादा अणू, ॲटम स्टेबल असतो हे नाही सांगितलं. कोण नाही सांगितलं? रुदरफोर्डने. रुदरफोर्ड्स मॉडेल ऑफ ॲटम कॅनॉट एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. पहा, इथून पॉईंट खूप महत्वाचा आहे. रुदरफोर्डच्या मॉडेलने एक्सप्लेन केलं नाही स्टॅबिलिटी. बरं ठीक आहे, मी म्हणतो, आपण म्हणू स्टॅबिलिटी आवश्यकता नाही. स्टॅबिलिटी म्हणजे काय? की इलेक्ट्रॉन फिरायले ऑर्बिटमध्ये, मधात कोण आहे? न्यूक्लियस. आपण आत्ताच म्हटलो की इलेक्ट्रॉन न्यूक्लियसमध्ये येऊन स्पायरल होऊन जाणार, गुंडाळ होणार. न्यूक्लियस त्याला ओढून घेणार इलेक्ट्रॉनला. पण हे होत नाही. असं का होत नाही? कारण रुदरफोर्डच्या मॉडेलनुसार जर आपण स्टॅबिलिटी नाही सांगितली तर आपण समजू ॲटम अनस्टेबल आहे. चला ठीक आहे. आता काय समजू आपण? इफ वी कन्सिडर ॲटम ॲज अनस्टेबल. ॲटम ॲज काय समजू आपण? अनस्टेबल. कारण रुदरफोर्ड यांनी सांगितलं का स्टॅबिलिटी? नाही सांगितली. कॅनॉट. रुदरफोर्ड कॅनॉट एक्सप्लेन. रुदरफोर्डने एक्सप्लेन केलं नाही स्टॅबिलिटी. मग आपण काय समजू?
वी कन्सिडर आयटम ॲज अनस्टेबल, आपण आयटमला अनस्टेबल समजू, अनस्टेबल असे जरी समजले, आयटमला असंही जर आपण समजलं अनस्टेबल आहे म्हणून, तर काय होते, इफ वी कन्सिडर दॅट द आयटम इज अनस्टेबल, लक्ष द्या परत हा पॉइंट, इफ वी कन्सिडर आयटम इज अनस्टेबल देन द इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन असते, माहिती आहे तुम्हाला, इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन असतो कशामध्ये, कशामध्ये असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रॉन अँड कशामध्ये असतो, डेन्स न्यूक्लियस, न्यूक्लियस थोडा डेन्स असतो, द इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रॉन अँड डेन्स न्यूक्लियस, केव्हा, जेव्हा आपण अनस्टेबल समजू ॲटमला, आपण जेव्हा अनस्टेबल समजूया तेव्हा इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन व्हॉट अँड व्हॉट, न्यूक्लियस अँड द इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये अट्रॅक्शन असतं. मग ते काय करणार, न्यूक्लियस इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढून घेणार, मीन्स इलेक्ट्रॉन विल पुल इनटू कशामध्ये होणार, न्यूक्लियसमध्ये तो जाऊन पडणार, इलेक्ट्रॉन विल पुल इनटू न्यूक्लियस, राईट. तर हे सगळं रुदरफोर्डला सांगता आलं नाही, हे रुदरफोर्डचं ड्रॉबॅक होतं, पण हे पण होऊ शकत नाही असं, इट वुड नॉट हॅपन, ओके, इट विल नॉट ऑल्सो पॉसिबल और इट विल नॉट हॅपन. पण असं पण झालं का, नाही झाला, हे नंतर कळलं. नंतरचं आत्ताचं काय आहे, कालचं काय, मागचं काय, हे दोन्ही गोष्टी आपण, येणाऱ्या गोष्टी पण पुढे आताच विचार करा, थोडंसं करा, पण या गोष्टीवर जास्त विचार करा. येणाऱ्या गोष्टी तुम्हाला माहित आहे पहिलंच, तुम्हाला असे काय माहित आहे, न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन फिरतो बेस्ट, असं काही प्रॉब्लेम येत नाही, तुम्हाला सर्व माहित आहे, काही प्रॉब्लेम येतो का नाही येतो सगळं माहित आहे. तरी रुदरफोर्डला माहित नव्हतं, तुम्हाला माहित आहे. रुदरफोर्डला काय माहित होतं, असं इलेक्ट्रॉन फिरतो, असा इलेक्ट्रॉन फिरतो, पण नेमका तो एनर्जी बाहेर पडत असतो, एनर्जी बाहेर पडल्यामुळे एक वेळ अशी येते की ऑर्बिट श्रिंक होऊन जाते, ऑर्बिट, एक प्रत्येक कक्षेची विशिष्ट एनर्जी असते, ही कक्षा दुसरी बी कक्षा आहे, तिसरी पण कक्षा आहे, असं समजू नका एकच कक्षा आहे. द ऑर्बिट्स आर डिनोटेड बाय 1 2 3, याच्या एनर्जीमध्ये इलेक्ट्रॉन फिरतो, दुसऱ्या एनर्जीमध्ये इलेक्ट्रॉन फिरतो असं. तर यावेळी इलेक्ट्रॉन काय होऊन जातो म्हटलं, तो श्रिंक होऊन जातो, पण असं होत नाही. आणि जरी ॲटम अनस्टेबल म्हटलं आपण, इफ द ॲटम इज अनस्टेबल, जरी ॲटम जर अनस्टेबल असला तर इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन कोणामध्ये असतो, इलेक्ट्रॉन आणि डेन्स न्यूक्लियसमध्ये, दोघांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन असतं. त्यामुळे तो काय करणार, इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढून घेणार, अट्रॅक्ट करणार, कोण, न्यूक्लियस अट्रॅक्ट करून घेणार कोणाला, इलेक्ट्रॉनला, आणि त्यामुळे काय होणार की असं होणार नाही. हा ड्रॉबॅक आहे. दुसरा ड्रॉबॅक आल्सो, सेकंड ड्रॉबॅक ऑफ रुदरफोर्ड मॉडेल, रुदरफोर्ड यांच्या मॉडेलचा दुसरा ड्रॉबॅक असा होता की यांनी आणखीन हे नाही सांगता आलं, रुदरफोर्ड यांना का नाही सांगता आलं, इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चरच नाही सांगितले त्यांनी, ओके, और ॲटॉमिक स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर का नाही सांगितलं, इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर, हा जो मी तुम्हाला काढून दाखवला आहे, दिस इज द इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर आहे असं, पण हा स्ट्रक्चर नाही सांगितलं, कोण नाही सांगितलं, इट वॉज नॉट एक्सप्लेनड बाय रुदरफोर्ड. द सेकंड ड्रॉबॅक, ओके, द सेकंड ड्रॉबॅक ऑफ रुदरफोर्ड मॉडेल इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर, he had not explained the electronic structure. रुदरफोर्ड यांनी इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर नाही सांगितलं. म्हणजे नेमकं का नाही सांगितलं की डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉनची मांडणी कशी होते, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन, आपण म्हणतो पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, त्यानंतर 8 इलेक्ट्रॉन, ही मांडणी, दॅट इज कॉल्ड एज डिस्ट्रीब्युशन, इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची एनर्जी पण सांगता नाही आलं, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर, अँड हाऊ धिस रेडिएशन कम्स. मॅक्स प्लांक यावेळी सगळेजण अभ्यास करत होते एकाच वेळी, रुदरफोर्ड सोबत मॅक्स प्लांक यांनी पण अभ्यास केलं.
या सगळ्यांचा मिळून रुदरफोर्डचा मॉडेल बनला. तर 2 ड्रॉबॅक रुदरफोर्डचे कळाले का, समजले? दिसते आज क्लिअर दिसतो, आवाज आला, समजतो? रुदरफोर्ड यांचे दोन्ही ड्रॉबॅक कळाले? सोपा आहे, सोपा आहे. आणि नाही कळालं नॉट कोणाला? ठीक आहे, काही जणांना नाही कळालं. सेकंड सोपा आहे. काय सेकंड? इलेक्ट्रॉनची डिस्ट्रीब्युशन नाही सांगितलं, डिस्ट्रीब्युशन म्हणजे इलेक्ट्रॉनची डिस्ट्रीब्युशन, वाटणी. आपण इलेक्ट्रॉनला वाटतो, वेगवेगळ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनला वाटतो ना, डिस्ट्रीब्यूट करतो. तर ही वाटणी नाही सांगता आलं कोणाला? रुदरफोर्ड यांना. इलेक्ट्रॉनची डिस्ट्रीब्युशन नाही सांगितली त्यांनी, ठीक आहे ना. डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस अँड द एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन. त्याच्यात हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, मी पुढे तुम्हाला विचारणार अजून, तरी लक्षात ठेवा त्यावेळी. जेव्हा इलेक्ट्रॉन मुव्हिंग एक्सेलरेटेड इलेक्ट्रॉन आहे, हा पॉईंट मी तुम्हाला पुढे विचारणार आहे अजून. एक्सेलरेटेड इलेक्ट्रॉन हा लक्षात ठेवा, हा पॉईंट लक्षात ठेवा. एक्सेलरेटेड इलेक्ट्रॉन आहे आणि तो काय करतो? एक्सेलरेटेड इलेक्ट्रॉन इमिट रेडिएशन. एक्सेलरेटेड इलेक्ट्रॉन इमिट रेडिएशन, हा पॉईंट लक्षात ठेवा. हे नाही सांगितलं रुदरफोर्डने, पहिला ड्रॉबॅक. एक्सेलरेटेड इलेक्ट्रॉन काय करतो? इमिट रेडिएशन. रेडिएशन इमिट केल्याने इलेक्ट्रॉन काय होऊन जाते? ऑर्बिट. ही ऑर्बिट काय होऊन जाते? श्रिंक होऊन जाते. ऊर्जा निघून गेली इलेक्ट्रॉनची, तर ऑर्बिट काय होते? दिस ऑर्बिट श्रिंक. म्हणजे ऑर्बिट श्रिंक म्हणजे कसं होऊन जाते? असं होते ऑर्बिट श्रिंक होऊन जाते. ऑर्बिट श्रिंक झाली काय होते की मग इलेक्ट्रॉन स्पायरल होऊ लागते. इलेक्ट्रॉन स्पायरल होते. कशामध्ये स्पायरल होतो इलेक्ट्रॉन? न्यूक्लियसमध्ये स्पायरल होतो, गुंडाळून जातो तो, गुंडाळून न्यूक्लियसमध्ये. स्पायरल होणे म्हणजे गुंडाळणे. लक्षात आता समजला का? तर रुदरफोर्ड यांचे 2 मॉडेल लक्षात ठेवा. क्लासिकल थेरी, जुनी थेरी. क्लासिकल थेरी म्हणलं आपण एक, आणि एक दुसरी कोणती? 2 थेरी कोणते? एक क्लासिकल थेरी CT, आणि दुसरी थेरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. दुसरी थेरी कोणती? दुसरी थेरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. थेरीचं नाव लक्षात ठेवा, अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. 2 थेरी लक्षात ठेवा. कोणते 2 थेरी? एक क्लासिकल थेरी आणि दुसरी कोणती? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. व्हेरी गुड. EMR, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. EMR चं लॉंग फॉर्म दुसरं पण आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेझोनन्स पण. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. छान. कोण पुट फोर्थ केले होते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पुट फोर्थ बाय कोण पुट फोर्थ केले होते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन? सायंटिस्ट सांगितलं होतं ना मी, कोणाचं होतं नाव? आवाज क्लिअर येत नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी पुट फोर्थ बाय मॅक्स प्लांक. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी कोण पुट फोर्थ केले होते? मॅक्सवेल केले होते. मॅक्सवेलची थेरी लक्षात ठेवा. तो सेकंड नंबरचा एक प्रॉब्लेम होता, तो सोडवला का तुम्ही? एक प्रॉब्लेम दिलो तुम्हाला मी, सेकंड नंबरचा प्रॉब्लेम करा म्हणून. ओके, सेकंड नंबरचा प्रॉब्लेम सोडवला. काय आलं उत्तर त्याचं? एक स्पेशीज आहे म्हटलं, त्याचं स्ट्रक्चर काढा म्हटलं. स्पेशीज आहे, कोणती स्पेशीज आहे? द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन त्याच्यात दिले होते. स्पेशीज आहे अशी, त्याच्यातले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची संख्या दिली होती. 18, 16, 16. किती दिलं होतं? 18, 16, 16. याचा सिम्बॉल असाइन करा म्हणून प्रश्न होता. असाइन द, काय असाइन करायचं होतं याचं? सिम्बॉल. हा एक प्रॉब्लेम होता, सोडवला. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दिले, प्रोटॉन दिले आणि न्यूट्रॉन दिले. असाइन द सिम्बॉल, सिम्बॉल असाइन करा म्हटलं. बघा काय उत्तर सांगायचं काय येईल?
इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आपण सिम्बॉल कसा असाइन करतो? हा इकडे लक्ष द्या, मी सांगतो. असं प्रश्न आला कधी, उत्तर कसा काढायचा? एक्स म्हणून गृहीत धरायचं आणि इथं काय असतो? इथं झेड असतो आणि वर काय असतो? असं आपल्याला असाइन करायचं आहे. असाइन असं करतो आपण, असाइन. त्याला काय म्हणायचं? असाइन. खाली झेड असतो आणि वर काय असतो? ए. त्याला म्हणतात असाइन. खाली झेड आणि वर काय असतो? ए असतो. लक्षात. झेड. झेड म्हणजे काय असतो? व्हॉट इज झेड? झेड इज इक्वल टू व्हॉट? नंबर ऑफ प्रोटॉन्स. नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्स. ए इज इक्वल टू, फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला काय फॉर्म्युला? ए इज इक्वल टू व्हॉट इज फॉर्म्युला? ए इज इक्वल टू झेड प्लस एन. झेड किती आहे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू किती आहेत? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 16. इलेक्ट्रॉन 18 आहेत बघा. इलेक्ट्रॉन्स 18, प्रोटॉन 16. बघा असं असतं. नंबर ऑफ प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सारखे नाही तिथं ना, तर यावेळी प्रोटॉनच घ्यायचं. झेडला केव्हा प्रोटॉन समजायचं. झेड म्हणजे प्रोटॉन 16, न्यूट्रॉन किती? 16. मग यावेळी आपण झेड इज इक्वल टू किती घेणार? 16 प्लस न्यूट्रॉन इज इक्वल टू किती घेणार? 16. 16 16 किती होणार? 32. हे आला आपला ए. ए आला आणि झेड आला. झेड म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स. नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत? 16. न्यूट्रॉन कितने? 16. 16 16 कितना हो गया? 32. ए इज इक्वल टू कितना आ गया? 32. सो एक्स इज इक्वल टू आपण कसं लिहू शकतो? मग एक्स इज इक्वल टू झेडची किंमत किती आहे? 16 आणि एक्सची किंमत किती आहे? 32. झेड इज इक्वल टू कितना आहे? 16. ए इज इक्वल टू कितना आहे? 32. पण आता इथं पहा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन सारखे नाही इथं. सिन्स द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन आर नॉट सेम. इलेक्ट्रॉन व प्रोटॉन सारखे नाहीत. इलेक्ट्रॉन किती आहेत? इलेक्ट्रॉन 18, इलेक्ट्रॉन्स आर 18 अँड प्रोटॉन्स आर 16. प्रोटॉन इज इक्वल टू किती आहे? 16. एका इलेक्ट्रॉनवर एक मायनस चार्ज. 2 इलेक्ट्रॉन जास्त आहेत बघा इथं. झेड इज इक्वल टू 16. 16 कोण असतो? सल्फर. 16चा कोण असतो? सल्फर. ओके, सल्फर किती? 16. याचा ए काढला आपण. सल्फर माहिती आहे ना तुम्हाला? सल्फर पडून सोडून क्लास 11वीचा. पडून 15 फॉस्फरस, सल्फर 16, पडून सोडून क्लास क्लोरीन 17. हे झेड इज इक्वल टू तुम्ही लिहू शकता. झेड इज इक्वल टू किती आहे? 16. बट ए इज इक्वल टू किती आहे याचा? ए इज इक्वल टू 32. हा ए इज इक्वल टू 32 आहे. पण इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या सारखी नसल्याने एक इलेक्ट्रॉनवर एक मायनस, म्हणून किती इलेक्ट्रॉन याच्यामध्ये जास्त आहेत? 2 इलेक्ट्रॉन. प्रोटॉनपेक्षा 2 इलेक्ट्रॉन जास्त आहेत. एक इलेक्ट्रॉनवर एक मायनस, मग 2 इलेक्ट्रॉनवर 2 मायनस. त्याच्यावर चार्ज द्यायचा किती? 2 मायनस. चार्ज किती द्यायचा? 2 मायनस. मग आपली असाइन केलं सिम्बॉल कोणता आला उत्तर? दिस इज द आन्सर. ओके, असा आन्सर नाही लिहायचा. एक्स 16 32. तर याच्यावर चार्ज येईल आता 2 मायनस. असा पण क्वेश्चन येऊ शकतो. आणि ज्यावेळी मायनस चार्ज असतो तर ते आयन असतात. मायनस चार्ज वाले काय असतात? दीज आर द आयन्स. ॲटम नसतात. आता हे ॲटमवर चार्ज असतो का? नसतो. तुम्हाला माहित आहे ॲटम इज न्यूट्रल. ॲटम कसा असतो? न्यूट्रल. आणि जेव्हा चार्ज बनतो तेव्हा तो काय असतो? आयन. आयन 2 प्रकारचे असतात. जर निगेटिव्ह चार्ज आला तर याला काय म्हणतात? निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन्स मोर असतात आणि त्याला काय म्हणतात? ॲनायॉन. इट इज कॉल्ड ॲज ॲनायॉन. निगेटिव्ह चार्ज आला बघा, परत निगेटिव्ह चार्ज आला काय म्हणायचं? ॲनायॉन. पॉझिटिव्ह चार्ज आला काय म्हणतात? कॅटायॉन. लक्षात. निगेटिव्ह चार्ज ॲनायॉन, पॉझिटिव्ह चार्ज कॅटायॉन. ॲनायॉन मध्ये काय मोर असतात? मोर इलेक्ट्रॉन. कॅटायन मध्ये लेस इलेक्ट्रॉन. ओके, लेस इलेक्ट्रॉन आणि मोर कोण असतो? मोर प्रोटॉन. याच्यात लेस प्रोटॉन. लेस प्रोटॉन असले काय बनतो? ॲन आयन. इट इज कॉल्ड ॲज ॲन आयन. इट इज कॉल्ड ॲज कॅट आयन.
कॅट आयन ॲन आयन. आलं लक्षात? हां, समजला? समजला प्रॉब्लेम? समजला आता? लेफ्ट का व्हायलेत रे? हां, प्रॉब्लेम समजला. ओके, तुम्ही सोडवला होता. S2 मायनस आला होता का? हां, S2 मायनस. हां, ठीक आहे, ठीक आहे. रुदरफोर्डचा मॉडेल पण आज झाला आपला आता हा. हां, राईट. प्रॉब्लेम्स कॉन्सन्ट्रेट करा. असे वाटतात सोपे, बट दे आर नॉट लाईक दॅट इफ व्हॉट वी कन्सिडर. तर करेक्टली त्या डायरेक्शनने त्याचा अभ्यास करा. ठीक आहे. तर रुदरफोर्डचा आपण ड्रॉबॅक, आज दोन्ही ड्रॉबॅक पाहिले. पहिला ड्रॉबॅक, इलेक्ट्रॉनिक मोशन जेव्हा रेडिएशन इमिट करते. हा पॉईंट लक्षात ठेवा, एक्सेलरेटेड बॉडी इमिट द रेडिएशन. थोडक्यात रुदरफोर्डने हे नाही सांगितलं की ऑर्बिट स्वतः स्थिर असते. हा पॉईंट पुढे सांगणार आहे मी. ऑर्बिट स्थिर असते, श्रिंक होतच नाही. मग ऑर्बिट श्रिंक होणार का? नाही होणार. प्रत्येक ऑर्बिटची वेगवेगळी एनर्जी असते. तुम्हाला माहित, के कक्षेची वेगळी एनर्जी असते, दुसऱ्या कक्षेची वेगळी एनर्जी. आता जेव्हा इलेक्ट्रॉन त्याच कक्षेमध्ये फिरणार, तो एनर्जी बाहेर टाकणार नाही. हा पॉईंट पुढे येणार आहे, आता सांगायलो मी. जोपर्यंत इलेक्ट्रॉन, ॲज लॉंग ॲज इलेक्ट्रॉन मूव्ह इन, सपोज इट इज मूव्हिंग इन द के ऑर्बिट, सपोज इट इज मूव्हिंग इन द फर्स्ट ऑर्बिट, इफ इट मूव्ह ऑन द सेकंड ऑर्बिट के एम, तर त्या जोपर्यंत तो पहिल्या कक्षेमध्ये फिरणार तोपर्यंत तो ऊर्जा नाही टाकणार बाहेर किंवा ऊर्जा घेणार बी नाही. जर तो घेतला ऊर्जा तर तो दुसऱ्या कक्षेत जातो, तर तो काय करणार? सेकंड कक्षेमध्ये जाणार. असा आहे त्याचा अर्थ. तर ॲज लॉंग ॲज इलेक्ट्रॉन मूव्ह, इलेक्ट्रॉन जोपर्यंत फिरणार कक्षेमध्ये तोपर्यंत तो ऊर्जा देणार बी नाही आणि घेणार बी नाही. राईट. फर्स्ट जी असते, फर्स्ट जी आहे काय? फर्स्ट काय? यस. त्यालाच काय म्हणतो आपण? के म्हणतो. के. पहिली कक्षा कोणती असते? के. के कक्षेमध्ये काय असते? एनर्जी. हायड्रोजन 1s1. त्याची क्षमता 2 झाली की तो स्टेबल होऊन जाते कक्षा. जर हे पण पॉईंट त्याच्याशी संबंधित आहे. आपण जे म्हणतो ना कक्षा किंवा जसं अष्टक, हे सगळे पॉईंट पुढे येणार आहे. अष्टक, ऑक्टेट रूल, हे सगळे याच्यावर अवलंबून आहे. अष्टक माहिती आहे ना तुम्हाला? अष्टक. तर अष्टक जे ऑक्टेट असते तर तो केव्हा होते? इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणावर अवलंबून असते. इलेक्ट्रॉनच्या, नॉट क्लिअर? आवाज येतो ना? आवाज. इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीवर ऑक्टेट अवलंबून असतो. ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन नाही झाले तर तो इलेक्ट्रॉन अनस्टेबल असतो. तो ॲटम कसा असतो? अनस्टेबल. ॲटम अनस्टेबल असतो जेव्हा त्याचा 8 इलेक्ट्रॉन पूर्ण झाले नाही. तर 2 इलेक्ट्रॉन पूर्ण होतात तेव्हा काय असतो? डुप्लेट. 8 इलेक्ट्रॉन ऑक्टेट, है ना? तर हे पूर्ण व्हायला पाहिजे. तरी आपण ते पॉईंट पुढे पाहणार आहोत. इथं काय म्हटलं रुदरफोर्डने? आता इलेक्ट्रॉन इमिट करतो रेडिएशन, पण ते रेडिएशन इमिट होत नाही किंवा जोपर्यंत इलेक्ट्रॉन आपल्याच कक्षेमध्ये राहणार नाही. दुसऱ्या कक्षेमध्ये गेला किंवा दुसऱ्या कक्षेमधून खालच्या कक्षेमध्ये आला, ग्राउंड स्टेट, त्याची ग्राउंड स्टेट 1s असते. ऑर्बिट 1s इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन येते ना तुम्हाला? 1s2 2s2 शिकवलं होतं मी. ते परत या धड्यामध्ये आपण परत शिकणार आहोत. ठीक आहे. रुदरफोर्डचा ध्यानात ठेवा. आज फक्त जास्त रुदरफोर्डला ध्यानात ठेवा, पण पुढचा जर विजन पाहिला तर रुदरफोर्ड लक्षात राहतो. पुढचं विजन, पुढे आपल्याला काय विचार करायचा आहे, पुढचा विचार, या विचाराने जर आपण रुदरफोर्डला अभ्यास केलं तर लक्षात राहतो, है की नाही? ओके, विल स्टॉप हिअर नाउ. ओके ओके, राईट, फाईन. करा, अभ्यास करा रे. उद्या टेस्ट आहे. उद्या आज पेपर तुमचा टाकणार आहे. आज क्वेश्चन पेपर विल बी सेंड टुडे. ऑन व्हॉट? ऑन युअर टेस्ट विल बी ऑन. युअर टेस्ट विल बी कशावर असेल? ऑन 7 पहिल्या चॅप्टरवर असेल. उद्या रात्री 7 वाजता होईल टेस्ट. 7 वाजता? वाजता होईल. 7 वाजता असेल टेस्ट. उद्या 7ला असेल टेस्ट, राईट? आपण पडा काय